देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि थाटात देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत सादर करण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। आपल्या संबोधनातून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मरण करत त्यांना अभिवादन केले। देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान असून विकास प्रक्रियेत सर्वसामान्य माणूस हाच शासनाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याला विधान परिषदेचे सदस्य आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौंडा, जीसी मनपा आयुक्त अमोल एडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। देशाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस असल्याचं सांगत जाती धर्माचे सर्व भेद बाजूला ठेवून देशवासीय एकत्रितपणे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतात। हीच भारताच्या विविधतेतील एकतेची खरी ताकद असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटना ही आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च असून पूर्वजांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले। हे स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्या काळामध्ये ही आपल्या पूर्वीची जी पिढी होती त्यांचं खऱ्या अर्थानं बलिदान आहे, त्यांनी केलेला संघर्ष आहे। आपण ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं भोगतोय। आपल्याला त्या स्वातंत्र्याची किंमत त्यांनी केलेल्या आहुतीनंतर मिळालेली आहे। हा देश प्रगतीपथावर जात असताना आपला महाराष्ट्र अनेक राज्य प्रगतीपथावर आहेत, त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र त्यातून सर्वात जास्त प्रगतीपथावर जाणारा हा आपला महाराष्ट्र आहे।